विजयी होतील असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केलाय। आपण बघितलं तर सुनील टिंगरेंचा देखील या ठिकाणी फॉर्म भरला जातोय। म्हणजे तुम्ही देखील फॉर्म भरणार आहात आणि एबी फॉर्म मिळालाय तुम्हाला? हो, आता पक्ष दोघांनाही देतील, अंतिम निर्णय पक्ष घेईल। आता फॉर्म भरणार आहे आम्ही। म्हणजे आता कुणाला, म्हणजे अर्थात आज शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा, टाइम आहे, तोपर्यंत भरणार आहे मी। तुम्ही भरणार हे निश्चित आहे? हो हो तुमचा फॉर्म तुम्ही भरणार? हो भरणार आहे। आणि मग कुणी सांगितलंय तुम्हाला? अर्थात जर आता बघितलं तर काकडेंचं पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे, आताच काही वेळापूर्वी पक्षप्रवेश झालाय, सगळं झालंय, त्यांना सांगितण्यात आलंय, ते आता म्हणलेत की मी फॉर्म भरायला जाणार आहेत। पक्षश्रेष्ठी याच्याबद्दल निर्णय करतील। पण मात्र आता काय दादा, अण्णा जर आपण बघितलं तर तुम्ही एवढ्या दिवसापासून इच्छुक होते, फॉर्म चेक करू दे भाऊ। फॉर्म भरणार आहे तुम्ही हे निश्चित आहे? आपण जर बघितलं तर सुनील टिंगरे देखील या ठिकाणी विधान परिषदेसाठी उमेदवारीचा अर्ज या ठिकाणी भरणार आहेत। त्यांचा अर्ज या ठिकाणी तयार होतोय, सगळे सह्या या ठिकाणी घेतले जात आहेत। जर आपण बघितलं, अण्णा हे तुमचंच फॉर्म आहे, नक्की तुम्ही भरणार हे? नक्की अर्थात जर आपण बघितलं तर विक्रम काकडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील फॉर्म त्याच वेळी भरलं जात आहे। विक्रम काकडे देखील या ठिकाणी आहेत। आणि का देत आहे? मी पदाचा पक्ष निष्ठावंत कार्यकर्ता आहे, त्या ठिकाणी मी माझ्या पदाचा राजीनामा देतोय। तुम्हाला पत्रामध्ये उल्लेख आहे, काय लिहिलंय? काय आता या ठिकाणी उमेदवार फॉर्म भरतोय, तुम्हाला बाहेर वाटलं तर मी बाईट देतो या। अर्थात जर आपण बघितलं, अच्छा, जर आपण बघितलं तर इथं सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत पक्षाचे। हे विक्रम काकडे देखील या ठिकाणी आहेत। नक्की दोघांनाही सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही फॉर्म भरा, मात्र एबी फॉर्म हे शेवटी ठरवलं जाणार, हे कुणाला दिलं जाणार आहे? आमदार साहेब, काय नक्की ठरतंय? प्लीज नंतर देऊ ना, फॉर्म तर भरून होऊन द्या। फॉर्म भरण्यासाठी काही वेळ राहिलेला आहे आणि त्यामुळं हे शेवटचे काही त्रास जर आपण बघितलं तर सुनील टिंगरे असं नको व्हायला, मीडियामुळे फॉर्म नाही भरले गेले। नाही साहेब, अहो तुमच्या बैठका फॉर्म भरण्यासाठी अजून वेळ आहे। पण तर राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आणि आमचे प्रतिनिधी मिकी घई यांच्या हातात ते राजीनाम्याचं पत्र दिलंय आणि त्या पत्रामध्ये राजीनाम्याचं काय कारण आहे हे देखील त्यांनी नमूद केलंय। राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये सध्या अभूतपूर्व घडामोडी घडताना दिसत आहेत, कारण का काही वेळापूर्वी चर्चा होती की विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली जाईल आणि आता सुनील टिंगरेही अर्ज भरतायत। काही वेळापूर्वी ते जिजाई बंगल्यातून निघून आले, मात्र विक्रम काकडे देखील आतमध्ये आहेत। दोघंही फॉर्म भरणार आहेत, हे असं जवळपास आता निश्चित झालेलं आहे। आणि नक्की कुणाला एबी फॉर्म देणार हे लवकरच कळेल। मात्र जर आपण बघितलं तर हे विक्रम काकडे आतमध्ये दिसत आहेत आणि इतर पदाधिकारी सुद्धा आतमध्ये दिसत आहेत। सुनील टिंगरे देखील, त्यांनी देखील फॉर्म या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। इतर पण एबी फॉर्म कुणालाही अजून सुद्धा पक्षाकडून देण्यात आलेला नाही, हे देखील या ठिकाणी स्पष्ट केलं जात आहे। आतमध्ये जर आपण बघितलं तर शेवटचे काही तास राहिलेले आहेत आणि त्यामुळं सगळी गडबड या ठिकाणी दिसते या पक्ष कार्यालयामध्ये। आणि आपण बघतोय विक्रम काकडे स्वतः फॉर्म या ठिकाणी भरताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर सुनील टिंगरे देखील या ठिकाणी यातून कुणाला नक्की एबी फॉर्म मिळणार, कारण दोघांनाही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही फॉर्म भरा। अर्थात ते दोन्हीही पक्ष कार्यालयामध्ये आलेले आहेत। राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे जर आपण बघितलं तर शहर अध्यक्ष या ठिकाणी आहेत आणि त्यांना देखील आपण बघितलं तर राष्ट्रवादीमधील आपण बघतोय की अशा पद्धतीने या ठिकाणी बैठक सुरू झालेली आहे आणि काही वेळातच दोघंही या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत, हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे। सुनील टिंगरे देखील या ठिकाणी स्वतः म्हणतायत की मी फॉर्म भरणार आहे, पक्षश्रेष्ठी निर्णय देतील, हे नाराज आहेत, नाराज होती। काही वेळापूर्वी जर आपण बघितलं तर ते जिजाई बंगल्यावरून निघून आलेले आहेत, मात्र आता राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये स्वतः काही वेळापूर्वी पक्षप्रवेश झालेले जर आपण बघितलं तर विक्रम काकडे हे सुद्धा सातत्याने फोन लावतायत, पार्थ पवारांना, जय पवारांशी बोलतायत, कशा पद्धतीने पुढची हालचाल असणार आहेत। आणि
फोन लावलेला जातोय पार्थ पवारांना, नक्की कुणाला? कारण सगळा गोंधळ या ठिकाणी दिसतोय. एकीकडे सुनील टिंगरे या ठिकाणी त्यांचा फॉर्म भरण्याची पूर्ण तयारी करतायत, पूर्ण कागदपत्र ते या ठिकाणी जोडतायत, तर त्यांच्या समोर या पक्ष कार्यालयामध्ये बसलेले विक्रम काकडे, ज्यांचा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये जिजाई बंगल्यावर, त्यानंतर ते सुद्धा पूर्ण अर्ज भरण्यासाठी पूर्ण या ठिकाणी तयारी करतायत. आपण जर बघितलं तर त्यांच्याकडे देखील या ठिकाणी फॉर्म्स आहेत. काही वेळापूर्वी जय पवार, त्याचबरोबर विलास, आपण जर बघितलं तर दिलीप वळसे पाटील ते देखील या ठिकाणी समजवण्यासाठी पोहोचतायत काही वेळामध्ये. मात्र जर आपण बघितलं तर आता या कार्यालयाच्या या मेन हॉलमध्ये इतर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र दोघंही, सुनील टिंगरे असतील आणि त्याचबरोबर विक्रम काकडे, जे नुकतंच त्यांनी प्रवेश घेतलेला आहे, हे दोघंही या ठिकाणी जवळजवळ फॉर्म भरणार हे निश्चित झालेलं आहे. मात्र एबी फॉर्म कुणाला मिळणार हे अजून देखील स्पष्ट झालेलं नाही. काही कार्यकर्ते नाराज आहेत हे देखील या ठिकाणी स्पष्ट होतोय. का तर विक्रम काकडे हे बाहेरून आलेले आहेत आणि आता अचानक ते आल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने पक्ष प्रवेश केला आणि त्यांना थेट उमेदवारी देणं हे कितपत योग्य आहे. मात्र अशा पद्धतीने आपण बघतोय की सुनील टिंगरे या ठिकाणी फॉर्म भरतायत, त्यांची प्रक्रिया या ठिकाणी भरण्याची पूर्ण होतीये. इतर जे अधिकारी आहेत फॉर्म भरण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. विक्रम काकडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही वेळातच स्पष्ट होईल की कुणाला एबी फॉर्म या ठिकाणी दिला जाणार आहे आणि कोण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारीचा अर्ज भरेल. त्यामुळं एक संभ्रम जर आपण बघितलं ना तर इथं खूप संभ्रम, वेगळं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. मॅडम आतमध्ये आता बंद केलंय त्याने गेट. नमस्ते. तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय. राष्ट्रवादीच्या पुण्याच्या पक्ष कार्यालयात एक वेगळाच गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरेही अर्ज भरतायत, जे या जागेसाठी आधीपासूनच इच्छुक होते, आग्रही होते आणि त्यांचं नाव आघाडीवरही होतं. आणि आज अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना सुद्धा दिसत आहेत, काहींनी राजीनामा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, असं देखील या ठिकाणी काही वेळापूर्वी आपण बघितलं. कार्यकर्ता